नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस, होतील अगणित फायदे. घरातील तुळस कोमेजली म्हणून नवीन तुळस विकत घेण्याचा विचार करताय? अक्षय तृतीयेला तुळस लावा आणि मिळवा अनेक लाभ. यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया. या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. एवढे की 3.5 मुहूर्तापैकी या मुहूर्ताचा समावेश केलाय. अक्षय म्हणजे अनंत. या दिवशी केलेले सर्व कार्य शुभ सिद्ध होते. या दिवशी अबुजा मुहूर्त आहे. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केव्हाही करता येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची यथोचित पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे व्यक्तीचे खूप सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढू शकते. जीवनात सुरू असलेल्या समस्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत फलदायी मानले आहे. तुळशी हरिप्रिया अर्थात विष्णूंना प्रिय असते असे मानले जाते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेलाही तुळशीचा हार घालून पूजा केली जाते. तुमच्याकडे रामा तुळस असो नाहीतर श्यामा, त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असेल तरी ती विष्णू तथा लक्ष्मीला वाहिल्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू लक्ष्मी याबरोबर तुळशीचे रोप घेऊन त्यांची यथासांग पूजा करा आणि त्यांची रुजवण करा. जाणून घ्या तिथी व महत्त्वाचे नियम. तुळशीचे रोप माती, शेणखत, कुंडी, पाणी, दिवा, फुलं इत्यादी साहित्य द्या आणि त्यामध्ये तुळस लावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे रोप कसे लावावे? अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करून ध्यान आणि सूर्यदेवाची पूजा करावी. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा सुरू करा. त्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा जपासह तुळशीचे रोप लावा. त्यानंतर तुळशी मातेला विधिवत पूजा करावी. हे फायदेशीर असते. त्यामुळे आनंद आणि समृद्धी देखील येते. ओम श्रीं तुलसी देवे नम या मंत्राचा जप करा. तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावा आणि ओम श्रीं तुलसी देवताय नमचा जप करा. तुळशीचे रोप लावल्यानंतर हे लक्षात ठेवा की तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्यावे. यामुळे सुख समृद्धी येते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.